आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी गोष्ट बघणार आहोत ज्याचा वापर आपण 5-6 वर्षापूर्वी किंवा कोरोनाच्या आधी खूप केला होता, परंतु आता ती गोष्ट आपल्याला दिसते पण त्याचा आपण वापर तर करत नाही. आणि जर तुम्ही गावच्या ठिकाणी असाल तर तुम्ही लगेच ओळखाल ती, पण शहरात राहत असाल तर नक्कीच त्या गोष्टीची तुम्हाला एक आठवण किंवा एक याद नक्कीच येणार आहे. तर चला बघूया ती गोष्ट कोणती, आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी भाविक मांडवकर आणि स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ज्याप्रमाणे इंट्रो बघितला आहे तुम्ही, तर चला बघूया ती गोष्ट कुठे. तर माझ्यासोबत बनून राहा या व्हिडिओमध्ये. आणि मी सध्या आता बांधावरनं चालतो आहे, तुम्हाला व्ह्यूज दाखवतो काय भारी. पाठी शेत आहे पूर्ण, हा बघा एकदम खतरनाक वाटतो ना. सकाळचे 8 वाजले आहेत आणि हे मस्त हिरवगार भात आणि आपल्या पावसाचं वातावरण एकदम नातखुळा. समोर आपले तिकडे घर आहे सर्व, आणि मी इकडे आलो आहे. तर सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि मी आलो आता पहिलं बावडीवरती पाणी सोडायला. कारण की आपल्या गावाकडे माहीत आहे, जर तुम्ही राहिला असाल तर तुम्ही देखील पाणी सोडलं असाल, आणि जर राहत असाल तर सोडत पण असाल. कारण की 2-2, 3-3 दिवसाच्या आपल्या पाळ्या असतात. तर आज आमची पाळी पाणी सोडायची. हे बघा मोटर आहे आतमध्ये. आता आलोयच तर चला बघूया विहिरीत पाणी पण किती आहे. कारण की आज रात्रभर खूप पाऊस पडला आहे. हे सगळं झाकलं आहे कारण की कबूतर आत जातात म्हणून. कहा से है हे बघा, अर्धी बावडे आहे तरी म्हटलात नाही तरी खूप पाणी. तर चला मग ज्या ठिकाणी आपल्याला जायचं तिकडे जाऊया आधी, तो पण टाकी पण भरेल. व्ह्यू बघा काय भारी झाला आहे. आपली निसर्गातली वाट आणि एकदम सकाळची कवळी किरणं एकदम भारी. आता छोटा पण वाटा कमीच बघायला भेटतात कारण की जंगलं खूप वाढत चालले आहेत. त्यामुळे ह्या वाटा पण आता कमी होत चालल्यात, परंतु काय काय आहेत अजून. सगळीकडनं आता जंगल झालं आहे कारण की आता माणसं इकडे खूप कमी येतात. त्यामुळं हे जंगलसुद्धा साईडचं वाढत चाललं आहे. आणि वाट फक्त चालण्यापुरतीच राहिली, नाही तर पहिली हे पूर्ण हा रस्ता होता. हा बघा दिसेल थोडा बहुत, पण ते आता वाटच राहिले शिल्लक. तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पोचलो आहे. वाहलेला पाणी बघाय कमी आहे, हे बघा. पण इकडे एकदम पूर्ण झऱ्याचं पाणी आहे. तर आपण आलोय त्या स्पॉटला, तर हा स्पॉट आहे तो. मित्रांनो, हा स्पॉट आपल्या प्रत्येक गावामध्ये आपण पाणवठा म्हणून ओळखतो. तर प्रत्येक गावामध्ये असेलच आणि असतोच, क्वचित अशी गाव आहे तिथे नसतो. परंतु ह्याची एक खासियत ही आहे की जर बॅकमध्ये गेलो तर पहिलं आम्ही इथनंच पाणी न्यायचं. पूर्ण अख्खं आमची वाडी आहे ती इथनंच पाणी भरायची, आणि एकदम क्लीन झऱ्याचं पाणी आहे. तर दाखवतो चला पुढे, पण अजून वरती पण आहे जागा. तर चला मग. ही जी टाकी आहे ना, ती बैलांसाठी बांधली होती. म्हणजे पहिली गुरं आहेत ना बागेत चरायला न्यायची, त्यामुळं येता जाताना त्यांना पाणी पिण्यासाठी ही टाकी बांधली होती. तर आता तर गुरं पण कमी झालं आणि माणसं तर येतच नाही, पण एकदम भारी आहे. पण जी कंडिशन होती तशीच आहे अजून, फक्त थोडं स्ट्रक्चर चेंज झालं आहे कारण की रानबिन आजूबाजूला खूप वाढलं आहे बघा. चला तुम्हाला वरती झाला दाखवतो. मच्छर पण खूप आहे इकडे, असं पूर्ण रान आहे त्यामुळं. आणि पूर्ण झऱ्याचं पाणी आहे, एवढं फोर्सने येतं आहे. पूर्ण मला पाय डुबला आहे. हे पूर्ण झऱ्याचं पाणी इकडनं येत आहे.
हे बघा सगळं रान अगदी खाली आलं आहे, कारण की कोण आता येतच नाही जास्त. आणि हे बघा वनराई बघा कशी, झाड बघा केवढं आहे मोठं. इथे ही टाकी बांधली होती का पाणी साठण्यासाठी, पण ती पण आता कशी झाली आहे बघा, पूर्ण बुजले आहे. सगळं रान वगैरे आले, त्यात पाणी काही साठतच नाही. पहिलं पावसातनं असायचं, आंघोळ विंघोळ करायला मुलं यायची, पण कालांतराने आता ही पण ह्याची पण अवस्था बिकट झाली आहे. हे बघा सगळीकडनं रान वेळी आल्यात. झरा बघूया, कारण की पूर्ण क्लीन पाणी आहे ते झऱ्याचंच, कारण की वर्षाचे 12 महिने वाहणारा झरा आहे हा. आणि हे बघा सगळं रान आहे, ते जाणार कसं इथनं. हा बघा बघा पुण्याचं दगडात नाही येत आहे. माझा आवाज जरा कमी येईल तुम्हाला, कारण की इथं पाणी पडतं आहे. आणि झरा इकडनं पण झरा आहेत, इकडनं सुद्धा पाणी येतं. आणि इकडं मेन झरा तिकडे वरती आहे, तो बघा तिकडनं आपल्याला दिसतोय. हा बघा इकडनं पाणी येतं आहे, आणि हे पाणी बघा किती क्लीन आहे एकदम. तर हा झरा पूर्ण आपल्या गावाला पाणी पुरवायचा, म्हणजे आमची वाडी आहे मांडवकरवाडी, तर तिला सगळे लोक इथनंच पाणी भरायची. परंतु आता कसं नळ पाणी प्रत्येकाच्या प्रायव्हेट विहिरी आल्यात, त्यामुळं पाणी आता काय प्रत्येक घरी येतं. परंतु असे हे नैसर्गिक झरे अजून सर आपल्याला पाहायला मिळतात गावात. तर तुमच्या देखील गावात असे अनेक झरे असतील. कसे दगड आहेत पूर्ण, इकडे पण दगड आहेत, आणि त्यातून पूर्ण पाणी एवढं क्लीन आहे ना, ते इकडे येते. हे बघा थोडं पाणी उंच देखील आहे. पहिलं आम्ही साफ वगैरे करायचो, आणि लोक पाणी प्यायचे. आता कोण जास्त येत नाही, त्यामुळं आता सगळं जंगलसुद्धा बाजूने झालं. हे बघा तर चला मग जाऊया आता आपण. इथे सुद्धा एक खाली झरा आहे, पाणी आहे. हे बघा जेव्हा हा झऱ्याचं पाणी आटायचं, लोक इथनं खाली उतरून या टाकीतनं पाणी काढायचे. मला ते आठवतं आहे, आम्ही देखील यायचो इथे हांडे कलशा घेऊन. आणि हे फक्त नजारा बघा एकदम भारी झाला आहे. हा पाईप आहे ना पाण्याचा, तो डायरेक्ट वाढत नेला आहे. म्हणजे पाणी इकडे आता कोण येत नाही, डायरेक्ट तिकडेच हे झऱ्याचं पाणीला म्हणून तिकडेच भरतात घराजवळ. त्यामुळं आता ते कुठेतरी कमी होत चालले आहेत आपले पाणवठे. तर वाटलं की करूया एक व्हिडिओ याच्यावर म्हणून केला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण नक्की करा. सगळं बुलबुलीत झालं आहे. हे बघा ती टाकीची हाईट बघा, पहिली उंच होती, त्याच्यात छोटी केलं आहे. म्हणजे कसं बैलांना पाणी बिणी प्यायला बरं पडतं. आणि लोक कपडे पण धुवायला येतात काही काही जण, म्हणून ही छोटीशी आपण येताना वाट बघितली ती आहे अजून. ते बघा हे पाणी तिकडे जातं आहे. ते एकदम भारी वाटलं. जर तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईबसुद्धा करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.